तर कोकण विधान परिषदेच्या जागेवरून बाळमानेंनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। बाळमानेंच्या माघारीमुळे अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झाली आहे। त्यावर उदय सामंत यांनी मानेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय। सन्मानपूर्वक माघार घेतली आणि त्यामुळे महायुतीची गरज पडल्यास सोबत राहणार उदय सामंत असं म्हणाले। तर अजून एक रेडा गद्दारीला बळी पडला असं म्हणत विनायक राऊतांनी बाळमानेंवर निशाणा साधलाय। शहाणपणा करून आमच्या कोकणामध्ये युबीटीनं भरलेला फॉर्म मागे घेतला आणि आमच्या कोकणातली निवडणूक देखील बिनविरोध होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली। घाबरून का होईना फॉर्म त्यांनी मागे घेतला। मी तुम्ही घाबरून फॉर्म घ्या असं म्हणत नाही, आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतो की तुम्ही जर अर्ज मागे घेतलात आणि भविष्यामध्ये महायुतीची तुम्हाला कधी गरज लागली तर आम्ही नक्की तुमच्यासोबत राहू, हे देखील जाहीरपणाने इथं मला सांगायचं। दुर्दैवाने आज अजून एक गद्दारीचा रेडा बळी पडलेला आहे। त्यामुळे हे केवळ स्वार्थासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले बाळमाने, माननीय उद्धव साहेबांनी स्वतःच्या सख्या भावाप्रमाणे त्याला वागवलं, मान सन्मान दिला, प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि आज ऐन मोक्याच्या वेळेला बाळमानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।